शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस यांना लवकरच बळजबरीने दिल्लीला खेचलं जाईल असा दावा केला आहे. मात्र या दाव्याबाबत त्यांनी कोणतेही ठोस पुरावे किंवा अधिकृत माहिती दिलेली नाही. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू असून पुढील काळात आणखी राजकीय बदल होऊ शकतात असा दावा त्यांनी केलाय. मात्र या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व दावे आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याबाबत किंवा एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याबाबत अद्याप भाजप किंवा संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या या घडामोडी राजकीय चर्चेच्या आणि दाव्यांच्या पातळीवर आहेत. पुढील काही दिवसात संबंधित पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते किंवा अधिकृत निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीतच आदित्य ठाकरे यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. आता या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा बदल होणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.